बैलगाडीखाली सापडलेल्या ब्राह्मणाचे रक्षण. एक वेळ माघ वद्य प्रतिपदेच्या दिवशी श्रीचा उत्साह चालला होता. केशव देशपांडे पाणी आणण्याकरिता बैलगाडी झुंपून गाडीत मोठमोठी भांडी घागरी भरून विहिरीवर गेले. सर्व भांडी पाण्याने भरून गाडी चालू केली. हाकण्याकरिता 2 ब्राह्मण गाडीवर बसले होते. थोड्या अंतरावर गाडी जाताच बैलाचे झूळ एकाएकी सुटून गाडी उलटली व भांड्याखाली दोघेही ब्राह्मण सापडले. परंतु चमत्कार हाच की या दोन्ही ब्राह्मणाच्या अंगास यत्किंचितही धक्का लागला नाही. सारांश, ज्याच्यावर श्री गुरु कृपा पूर्ण आहे त्याच्या एका केसाला सुद्धा धक्का लागण्याची छाती प्रत्यक्ष काळाची सुद्धा नाही. कारण ते दोघे ब्राह्मण मोठमोठ्या भांड्याखाली सापडून मेले अशीच लोकांची समजूत झाली होती. असो, जे समर्थांचे सेवेस लागले त्यांचे रक्षण श्री स्वतःच केलेच पाहिजे व करणार यात संशय नाही. जंगमाच्या विहिरीत पाण्यासाठी लघवी केली. एके वर्षी गुरुप्रतिपदेच्या दिवशी गावातील सर्व विहिरीचे पाणी आटले होते. जिकडे तिकडे हाहाकार झाला. फक्त जंगमाच्या विहिरीत निरोटीने पाणी भरण्यास मिळत असे. परंतु गर्दी पुष्कळ असल्यामुळे ब्राह्मण भोजनाकरिता पाणी मिळेना. सर्वांनी श्रीची प्रार्थना केली की महाराज, पाणी कोठेही मिळत नाही, काय करावे. समर्थ हसून म्हणाले, चला तुम्हास पाणी दाखवितो. असे म्हणून महाराजांनी जंगमाच्या विहिरीवर जाऊन त्यात लघवी केली व ते मठात जाऊन बसले. केशव देशपांडे वगैरे मंडळी जाऊन पाहिले तो विहिरीत पाणी पुष्कळ झाले. सर्वांस आनंद झाला. नंतर पाणी भरून ब्राह्मण भोजन झाले. चमत्कार हाच की त्या दिवशी उत्साह झाला व दुसऱ्या दिवशी नरोटी सुरू झाली. अशी श्रीची अद्भुत लीला आहे. जानकीबाईचा नेत्ररोग बरा केला. पुणे येथील राहणारी जानकी नावाची एक ब्राह्मणाची बाई होती. तिला काही नेत्ररोग होऊन अगदी दिसेनासे झाले. पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण नाही. ती अक्कलकोटची कीर्ती ऐकून श्रीच्या दर्शनास आली. दर्शन घेऊन उभी आहे तोच महाराज म्हणाले, अगं, हत्तीचे मूठ डोळ्यात घाल म्हणजे दिसेल. श्रीच्या आज्ञेप्रमाणे तिने करताच स्वच्छ दिसू लागले. नंतर ती श्रीची पूजा नैवेद्य करून श्रीची आज्ञा घेऊन घरी गेली. संकेश्वर शंकराचार्याचे गर्वहरण. एक वेळ श्रीमद शंकराचार्य मठ संकेश्वर हे फिरत फिरत अक्कलकोटी आले. श्रीमंत मालोजीराजे यांनी जगद्गुरूची सर्व व्यवस्था योग्य रीतीने ठेवली. जगद्गुरूचे पंक्तीस मोठमोठे विद्वान, पंडित, ज्योतिषी इत्यादी ब्राह्मण होते. जगद्गुरूस उत्तम सिंहासनावर बसून षोडशोपचारी पूजा करून मोठ्या थाटाने भोजनाचे पात्रे वाढली. हा समारंभ पाहण्यासाठी श्री समर्थांची स्वारी चोळापासह आली. त्या ठिकाणी कोणीही आदरातिथ्य किंवा बसण्यास आसन दिले नाही. परंतु त्यात एक वृद्ध ब्राह्मण होता. त्याने श्रीस हातात हात धरून पाटावर बसले. तेव्हा सर्व ब्राह्मण आपापसात कुजबूज करू लागले की हे संन्यासी पाहिजे तिकडे अन्न खातात, करिता यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेवा. सर्व जगाचे आदिकारण जे त्या श्रीस हे गर्विष्ठ अज्ञानी ब्राह्मण पंक्तीच्या बाहेर ठेवणार ना. असो, संकल्प सुटण्याची वेळ झाली. सर्व ब्राह्मण पात्रावर बसले. तो काय चमत्कार झाला की पक्वानाने वाढलेल्या पात्रात अन्नाऐवजी कुडे बुजबुजू लागले. असे पाहून आचार्य व सर्व ब्राह्मण चकित होऊन हे अद्भुत काय झाले असे तेथील वृद्ध ब्राह्मणास विचारू लागले. त्या ब्राह्मणाने सांगितले की प्रत्यक्ष दत्ताचा अनादर झाला म्हणून असे झाले. हे ऐकून आचार्य सिंहासनावरून उठून श्रीसमोर आले व त्यांनी प्रार्थना केली की महाराज, अपराधाची क्षमा करावी. आपणच जगद्गुरू आहात. आम्ही अधिकारमदाने भुलून आपला भयंकर अपराध केला. आता क्षमा करून सिंहासनावर बसावे. श्री समर्थ शिव्या देऊन म्हणाले, आम्ही संन्यासी भ्रष्ट आहोत, परंतु आपल्याबरोबरच्या 3 शास्त्र्याची उत्पत्ती महंत यवनापासून आहे. ती कथा यास व यांचे मातेस विचारा. आपण धर्मसंस्थापक जगद्गुरू आहात. असे दुष्ट लोक पंक्तीस कसे बसविले? केशवपान करून बोडके झाले म्हणजे संन्यास होतो काय? शास्त्र पाडले असले म्हणून जाती भ्रष्ट होत नाही की काय, सांगा. हे श्रीचे भाषण ऐकून शास्त्रांनी तोंडे खाली घातली व एकदम जाऊन श्रीचे चरण धरले. सर्वांनी अपराधाची क्षमा मागितली. श्रीस दया येऊन अन्नात जे किडे दिसत होते ते नाहीसे होऊन अन्न पूर्ववत दिसू लागले. सर्वांस आनंद होऊन भोजने झाली. तांबूल, दक्षिणा वगैरे घेऊन सर्व ब्राह्मण श्रीचा जय जयकार करीत निघून गेले व आचार्यही श्रीची आज्ञा. गोविंद वेडा. एक गोविंद नावाचा शूद्र होता. त्यास वेड लागून तो भलते सलते चाळी करीत असे. एके दिवशी समर्थ भंडारखान्यात विहिरीवर पलंगावर झोपले होते. हे गोविंद वेड्याने पाहून
त्याने स्त्रीच्या दोन्ही पायास दोरी बांधून ती दोरी आपल्या गळ्यात बांधली व तो स्त्रीस फराफरा ओढू लागला. सुंदराबाईने आरडाओरडा केली. त्या सरसे, गिरगोसावी इत्यादी मंडळी धावून त्यांनी स्त्रीच्या पायाचे बंधन सोडले व ते गोविंदास मारू लागले. इतक्यात महाराज म्हणाले, अरे त्यास मारू नका, जाऊ दे, असे म्हणून समर्थ चालते जाळे. मंडळींनी स्त्रीच्या आज्ञेप्रमाणे त्याला सोडून दिले. काही दिवसांनी तो वेडा विहिरीत पाणी पित असता एकाएकी खाली पडून मरण पावला. भुजंगाकडून भांड्यांचे रक्षण. एक वेळ महाराज अक्कलकोटाबाहेर श्रीरामचंद्राचे देवालय आहे तेथे एका प्रहारापर्यंत बसून तेथून उठले व आंब्याच्या वाडीत एका आंब्याच्या सावलीत जाऊन बसले. मागहून सर्व सेवेकरी मंडळीही गेली. त्या वाडीत एक तलाव असून पाणीही चांगले होते. सेवेकरींनी स्त्रीची प्रार्थना केली की महाराज येथे काहीच भोजनाची तयारी नाही व वारेने दिवाही राहत नाही, काय करावे? करिता स्त्रीने कृपा करून अक्कलकोटात चलावे. तेव्हा समर्थ म्हणाले, कन्या येणार आहेत. वाक्यार्थ कोणासही कळेना. पुन्हा समर्थ म्हणाले, चोरापासून मंडळीचे निवारण व्हावे म्हणून 4 भुजंग तुमच्या रक्षणास ठेवले आहेत. असे स्त्रीने सांगून महाराज निद्रास्त झाले. सेवेकरीही झोपले. सुमारे मध्यरात्रीच्या समयास काही चोर सामान नेण्याकरिता आले. सामानास हात घालीत आहेत तोच 4 मोठे भुजंग धावत येऊन चोरांच्या मार्गे लागले. चोर भुजंगास पाहून पळू लागले. चोरांची चाहूल लागून सर्व सेवेकरी जागृत झाले. देवे लावून पाहतात तो महाभुजंग सर्वांस आश्चर्य वाटले व चोरही पळून गेले. हा चमत्कार पाहून सर्वत्राणी समर्थांचा जय जयकार. 60 वर्षाच्या जहागीरदारास पुत्र संतान. मोगलाईत अब्दुलपूर म्हणून एक गाव आहे. तेथील जहागीरदार देशपांडे म्हणून होते. त्यांचे वय 60 वर्षाचे असून त्यांना संतान नव्हते. म्हणून गाणगापुरात सेवेकरिता स्त्रीसह येऊन सेवा करू लागले. त्यांच्या स्त्रिया 2 होत्या. एके दिवशी त्यास असा दृष्टांत झाला की मी प्रत्यक्ष अक्कलकोटात यतिवेश धरून जगदुद्धाराकरिता आहो, तेथे जा, मनोरथ पूर्ण होतील. असे स्वप्न पाहून देशपांडे जागृत झाले व त्याने आपली स्त्रियास ही हकीकत सांगितली. दुसरे दिवशी स्त्रीस नैवेद्य ब्राह्मण भोजन करून अक्कलकोटी निघून गेले. त्यावेळी समर्थांची स्वारी भगवंत सुताराच्या घरी होती. स्त्रियासह देशपांड्याने येऊन श्रीस साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी खात्री पटली. देशपांडे हात जोडून उभे आहेत. तोच समर्थ म्हणाले, 100 मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व 100 द्याल तर हत्ती होईल. असा आशीर्वाद घेऊन देशपांड्याने ज्येष्ठ पत्नीच्या पदरात श्रीफळ टाकले व ते श्रीफळ स्त्रीने कनिष्ठ स्त्रीच्या पदरात घालण्यास सांगितले. उभयताने स्त्रीची षोडशोपचारे पूजा करून ब्राह्मण भोजन घातले व स्त्रीची आज्ञा घेऊन आनंदाने आपल्या गावी गेले. पुढे त्यास एक कन्या व पुत्र अशी 2 अपत्ये झाली. काही दिवसांनी देशपांडे कैलासवासी झाले. मल्लू गवळ्या शिक्षा. एकदा माघ गुरुप्रतिपदेच्या दिवशी उत्साह चालला होता. ब्राह्मण भोजनाकरिता मल्लू नावाच्या गवळ्याकडून दुप्पट किंमत देऊन दूध विकत घेतले. त्या गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी घालून दिले. त्यामुळे सर्व दूध नासून गेले. सेवेकरांनी महाराजास सांगितले की महाराज, मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी घालून दिले, त्यामुळे सर्व दूध नासून गेले. काय करावे असे श्रीस विचारित आहे. तोच तिकडे चमत्कार झाला. तो असा की मल्लूच्या 15-20 म्हशी होत्या. त्या स्तनास हात लावू देईनात. स्तनातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून गवळी भयभीत होऊन त्याने पुष्कळ औषधोपचार केले, परंतु गुण येईना. मग पश्चातापपूर्वक येऊन त्याने स्त्रीचे पाय धरले व तो रडत रडत म्हणाला, महाराज, अपराधाची क्षमा करा. आजपासून अशी लबाडी कधीही करणार नाही. समर्थ हसून म्हणाले, जा, होईल बरे. नंतर मल्लू गवळ्याने स्त्रीचे तीर्थ व अंगारा घेऊन म्हशीस लावला. त्या सरशी सर्व म्हशी दूध देऊ लागल्या. पुढे तो गवळी रोज पेठेतील मठात 1 शेर दूध स्त्रीच्या नैवेद्याकरिता आणून देत असे. कृष्णाप्पास जिवंत केले. महाराजांचा भक्त चोळाप्पा यास 2 मुलगे व 1 कन्या अशी 3 अपत्ये होती. कन्येचे नाव राजूबाई व मुलांची नावे कृष्णाप्पा व आप्पा अशी होती. राजूबाईचा विवाह कृष्णाकाठी गोटे गावी राहणारे अनंत भट नावाच्या यजुर्वेदी ब्राह्मणाबरोबर झाला. पुढे 30 क्षयरोग लागला. तेव्हा चोळाप्पा श्रीची प्रार्थना करून सांगू लागला की महाराज, राजूबाई क्षयरोगाने फार बेजार झाली आहे, काय करावे? तेव्हा श्रीने जवळच असलेल्या शेणाच्या गोऱ्या चोळाप्पास दिल्या.
यावरून श्रीने दुश्चिन्ह सुचवले. पुढे 15 दिवसांनी राजूबाईचा अंत झाला. नंतर कृष्णापाची मुंज झाल्यावर 15 दिवसांनी त्यास महामारीचा उपद्रव होऊन अंत झाला. घरची सर्व माणसे आक्रोश करू लागली. इतक्यात समर्थांची स्वारी येऊन म्हणाली, मूर्ख हो, रडता काय? याचे शुभ लग्न व्हायचे आहे असे म्हणून कृष्णापाजवळ जाऊन त्यास हाक मारू लागले. अरे नीळकंठा, उठ उठ, आमच्याबरोबर 2 शब्द बोल. असे श्रीचे अमृततुल्य वचन ऐकताच कृष्णापाची हालचाल सुरू झाली. सर्वांगात उष्णता येऊन तो डोळे उघडून पाहू लागला व थोड्या वेळाने उठून बसला. सर्वांस आनंद होऊन समर्थनामाचा जय जयकार केला. पुढे लवकरच श्री कृष्णापानेचे समर्थकृपेने लग्नही झाले. अशी श्रीची लीला अघटित आहे.